मित्रांनो, आज आपण 30 मिनिट रेंज ब्रेकआउटचं स्कॅनर पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, इथे आपण चार्टिंगच्या साईडवर आलेलो आहोत आणि 30 मिनिट रेंज ब्रेकआउट इंट्राडे साठी बेस्ट स्ट्रॅटर्जी मित्रांनो आपण ऑप्शन मध्ये सुद्धा हिला वापरतोय. प्रॉपर प्लेलिस्ट आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर आणि सर्व कंडिशन आपण यामध्ये सांगितलेल्या आहेत की कशा प्रकारे आपली ही रेंज काम करते आणि काय काय आपण गोष्टींना यामध्ये कन्सिडर करायला हवं. ही प्लेलिस्ट आहे मित्रांनो, ही नक्की तुम्ही पहा. पण प्रॉब्लेम काय होतो ना, 5 ते 5,500 जेव्हा स्टॉक आहे तर कोणत्या स्टॉकने 30 मिनिटाची रेंज ब्रेकआउट केली हे आपल्याला समजत नाही. मग यासाठी आपल्याला काय करायचंय मित्रांनो की हे स्कॅनर आपल्याला यूज करायचंय जे की आपण बनवलेलं आहे आणि यामध्ये आपण आहे ना 30 मिनिटाची रेंज ब्रेकआउट सर्व गोष्टी कन्सिडर केला आहे. त्यानंतर आपण इथे व्हॉल्यूम सुद्धा कन्सिडर केलेला आहे आणि MACDचा सिग्नलला सुद्धा डबल कन्फर्मेशनसाठी आपण इथे इन्क्लूड केलेलं आहे. इंट्राडे साठी खास तुम्हाला छान स्कॅनर आहे मित्रांनो हे की तिथून तुम्हाला चांगलं तुम्ही प्रॉफिट काढू शकता. अजून एक गोष्ट मित्रांनो, हे स्कॅनर केव्हा रन करायचं आहे आपल्याला, जेव्हाही मार्केट ओपन झालेलं आहे आणि पहिला अर्धा तास या ठिकाणी झालेला आहे त्यानंतरच आपल्याला हे स्कॅनर यूज करायचं आहे. कारण 30 मिनिट झाल्यानंतर त्याची रेंज ब्रेकआउट झाल्यानंतर तेव्हा ज्यामध्ये स्टॉक येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. सिंपल दॅट रन स्कॅन करायचंय. खाली आलो आपण की खाली आपल्याला भरपूर असे स्टॉक इथे पाहायला मिळत आहे. 22 स्टॉकने 30 मिनिटाची रेंज ब्रेकआउट केली. आता 22 स्टॉकमध्ये आपण एंट्री करणार आहे का नाही. नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूम ज्यामध्ये सर्वात जास्त इन्क्लूड झालेला आहे त्याला आपण क्लिक केला आणि वरती आपल्याला हायर व्हॉल्यूम सारखे स्टॉक पाहायला मिळता आहे. त्यामध्ये पहिला IRFC, त्यानंतर NHPC आणि त्रिवेणी टर्बो हे 3 स्टॉक आपण पाहणार आहे. चला तर मग लगेच चार्टवर जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता 30 मिनिटाचा चार्ट पॅटर्न आपण इथे लावलेला आहे आणि सिंपल आपल्याला इथे 30 मिनिटाची रेंज ब्रेकआउट झालेली दिसते. ही पहिली कॅन्डल आहे 30 मिनिटाची, हिला मी इथे मार्क करून घेतलंय. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, 30 मिनिटाची रेंज मिळाल्यानंतर आपल्याला 30 मिनिटामध्ये इथे ट्रेड करायचा आहे का नाही. आपण याला 5 मिनिटामध्येही शिफ्ट करून घेऊ शकतो मित्रांनो. आणि जसं आपल्याला इथे ही कॅन्डल ब्रेकआउट होताना दिसते या इथे आपली लगेच एंट्री होते आणि तुम्ही पाहू शकता वन वे रॅली आपल्याला वरच्या साईडला पाहायला मिळते आहे. याचे नियम वगैरे सगळे त्या प्रॉपर प्लेलिस्टमध्ये आपण सांगितलेले आहेत. पण फक्त इथे आपण स्टॉक कसं काय आयडेंटिफाय करणार आणि आपली एंट्री कशी होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. स्टॉप लॉस आपला सिंपल आहे, जो स्विंग मिळतोय आपल्याला त्या स्विंग खाली आपण स्टॉप लॉस लावणार आहे. चला आता दुसऱ्या स्टॉकला पाहून घेऊयात. मित्रांनो, इथे दुसरा स्टॉक लावलेला आहे आणि आता इथे सिमिलर आपल्याला पहिल्या कॅन्डलची रेंज मार्क करून घ्यायची जी की मला इथे पाहायला मिळते आणि या रेंजला मी मार्क करून घेतलं. सिंपल आहे. परत मी याच्यामध्ये 5 मिनिटामध्ये जाईल आणि 5 मिनिटांमध्ये गेल्यानंतर इथेही तुम्ही पाहू शकतात की एक इंट्राडे साठी छान रॅली पाहायला मिळाली. स्टॉप लॉस आपला या स्विंग जवळ असतो. ब्युटिफुल खाली आलं पण परफेक्ट त्याच रेंजवर सपोर्ट घेऊन परत प्राइस ही वरती गेलेली. 30 मिनिट रेंज सुपर वर्क करते मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे. आणि याची ॲक्युरेसी आपण प्रॉपर मेन्शन केलेली आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये. आता शेवटचा स्टॉक आपण पाहून घेऊया. इथे पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिली कॅन्डल आहे तिला मी इथे मार्क केलं. सिंपल दॅट, एकदम सिंपल आहे. तुम्ही थोडं प्राइस ॲक्शन पण इन्क्लूड करू शकता. इथे मार्केट साईडवेज होतं, हा हायर पॉईंट होता त्याला पण त्याने ब्रेक केलं. आपल्याला डबल कन्फर्मेशन मिळतंय. 5 मिनिटामध्ये आलो मित्रांनो. ह्या कॅन्डलला आपली एंट्री होते. स्टॉप लॉस आपला या ठिकाणी येतोय आणि तुम्ही वन वे रॅली पाहू शकता. 3ही स्टॉकमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्कॅनर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही याला जाऊन क्रॉस चेक करा, 1-2 दिवस पेपर ट्रेड करा. याची ॲक्युरेसी कधी तुम्हाला आवडली तरच तुम्ही इथे ॲक्च्युली ट्रेड करायचंय. आता हे तर झालं मित्रांनो बाईंग साईडचं स्कॅनर. कधी तुम्हाला 30 मिनिटाची सेलिंग साईडचं हवं असेल म्हणजे खालच्या साईडला ब्रेकडाऊन होणारं स्कॅनर हवं असेल त्याप्रमाणे पण तुम्ही कमेंट करा मित्रांनो ब्रेकडाऊन स्कॅनर म्हणून. तर मी नक्की तुमच्यासाठी ते स्कॅनर बनवून आणेल. व्हिडिओ कधी आवडत असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.